या गावामध्ये ढगसदृश पाऊस झाल्यामुळे अर्ध गाव जलमय झाले। पाचोरा तालुक्यामध्ये सकाळी 10-10:30च्या दरम्यान आज अतिवृष्टी झाली। अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की अगदी काही वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं। 2-3 फुटापर्यंत सगळ्या घरांमध्ये त्या ठिकाणी 200-300 घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी होतं आणि त्यामुळे खूप लोकांना धावपळ झाली। गाव सोडून पळावं लागलं बाहेर। त्यांचे सगळं घरं ओली झालेली आहेत, सामान ओले झालेले आहेत, काही गाड्या तिथे जाऊन गेल्या, मोटरसायकल त्या पाण्याखाली आहेत आणि खूप मोठं नुकसान गावापर्यंत झालं आहे। आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून वाहून गेलेली आहे। मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काही नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना तिथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। आज नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला, आक्रोश मोर्चा। रोहित पवार असतील, वेगवेगळे नेते असतील, त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे, कर्जमाफी असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी। विरोधक आहे, त्यांचं कामच आहे, त्यांना काम